हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 10 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे कान्हाने ठरवलंय की सखीचं मन जिंकायचं असेल तर नेहमी सखीच्या समोर राहायचं आणि तो चक्क एक धोबी बनून कपडे धुवायचे म्हणून सखीच्या रूममध्ये पोहोचलाय. मग आता या धोबीबरोबर सखी रोमांस करणार का हे पाहायला मजा येईल. पण दुसरीकडे सरकारची नंदा मावशी ही घरात आली आहे आणि सरकार तिला चांगलीच टरकली आहे, घाबरली आहे. त्यामुळे या नंदा मावशीला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं. जर ती घरात राहिली तर आपलं काही खरं नाही अशी भीती सरकारला वाटतीये. त्यामुळे सरकारने चक्क या नंदा मावशीच्या गाठोड्यामध्ये स्वतःचे सोन्याचे दागिने लपवले आणि मग पोलिसांना बोलवून सांगितलं की माझ्या घरात चोरी झाली आहे, ही माझी नंदा मावशी आजच घरात राहायला आली आहे. म्हणजे या नंदा मावशीच्या गाठोड्यामध्ये हे सोन्याचे दागिने सापडतील आणि पोलीस नंदा मावशीला पकडून नेतील. पण नंदा मावशी सुद्धा काही साधीसुधी नाहीये. ती सरकारला पुरून उरते का हे पाहायला मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारची नंदा मावशी तिच्या घरी आलेली असते. सरकार आणि नंदा मावशी हे दोघे एकमेकांसमोर असतात. सरकार खूप घाबरलेली असते आणि काहीच बोलत नाही. तर मावशी सरकारला म्हणते, अगं अगं बाई, माझी तेजुडी किती मोठी झाली असं म्हणून ती तिला तेजुडी अशी हाक मारते आणि तिचा गालगुच्चा घेते. हे पाहून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सरकारला खूप राग आलेला असतो. या नंदा मावशीला पाहून ती खूप चिडलेली असते. सरकार काहीच बोलत नाही आणि मग सखी पुढे येते आणि विचारते, आई या कोण आहेत आणि तुला अशी तेजुडी अशी हाक का मारताय? सखी खुश असते आणि सरकार मात्र या प्रश्नाचं उत्तर देत नाही. सखी विचारते, आई तू यांना ओळखतेस का? नंदा मावशी म्हणते, मला ओळखते का? अगं, एक वेळ आरशात स्वतःचा चेहरा पाहिल्यावर ती स्वतःला नाही ओळखू शकणार, पण तिच्या या नंदा मावशीला ती कधीच नाही विसरणार. कारण मी तिची मावशी आहे आणि ही माझी भाची आहे. हे ऐकून सखी आणि घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सखी सरकारला विचारते, आई या खरं बोलताय का? या तुझ्या मावशी आहेत का? म्हणजे माझ्या मावशी आजी? सरकारची बोलतीच बंद झालेली असते. सरकार काहीच बोलत नाही. सखीला मात्र आनंद झालेला असतो आणि सखी मावशी आजी म्हणून नंदा मावशीच्या पाया पडते. मावशी म्हणते, अगं तेजुडी, खरंच किती गोड मुलगी ग तुझी, खरंच, आणि तिला तू किती चांगले संस्कार सुद्धा दिले आहेत. आणि नंदा मावशी चक्कच सखीला म्हणते, सखी आता या घराचं गोकुळ कर. एक मुलगा खाली खेळत असला पाहिजे, एक मुलगा कडेवर असायला पाहिजे, एक मुलगा दूध प्यायला पाहिजे आणि एक मुलगा रडायला पाहिजे. अशी 4-4 मुलं जन्माला घाल आणि या घराचं गोकुळ कर. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे नंदा मावशीकडे आश्चर्याने पाहत असतात आणि नंदा मावशी म्हणते, तुला आश्चर्य वाटलं ना? मला माहिती आहे तुझं लग्न झालंय. आता तुझ्या या गरीब आजी मावशीला तुझ्या आईने नाही बोलवलं तुझ्या लग्नाला, पण आम्ही टीव्हीवर तुझं लग्न पाहिलंय आणि तुझी आई आम्हाला काही विचारत नसली, सांगत नसली, आमची विचारपूस करत नसली तरीसुद्धा आम्ही मात्र तुमची बित्तम बातमी ठेवतो की माझ्या तेजुडीचं काय चाललंय, तिच्या मुलीचं काय चाललंय, घरात सगळं आलबेल आहे की नाही. सरकारला हे ऐकून खूप राग येतो. सखी म्हणते, मावशी तुम्ही बसा ना. तर मावशी म्हणते, हो हो बसते. काय ग तेजुडी, बसू ना? सरकार म्हणते, हो हो मावशी बस. मग मावशी सोफ्यावर बसते. सरकार तिच्या समोर बसते आणि तिला डायरेक्ट प्रश्न विचारते, काय मग मावशी, किती दिवस मुक्काम करणार आहेस तू येथे? हे ऐकून या मावशीला मोठा धक्काच बसतो आणि मावशी चिडून म्हणते, वा रे वा, येड्याची जत्रा कुठली. सरकारला खूप राग येतो. मावशी म्हणते, काय तेजुडे, विचारून विचारून काय प्रश्न विचारला? येथे मी किती दिवस मुक्काम करणार आहे? अगं, मी आता इथे कायमच्याच मुक्कामाला आली आहे, मी काय आता इथून जात नाही. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे या मावशीकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि अचानक ही मावशी ढसाढसा रडू लागते. सगळ्यांना कळतच नाही की मावशीला रडायला नेमकं काय झालंय. सरकारला खूप राग येतो. रात्र झालेली असते आणि कान्हा एके ठिकाणी चहा प्यायला आलेला असतो. आज किरण त्याच्याबरोबर नसतो. कान्हा चहा पितो आणि अचानक त्याला आठवतं की आज सखी डिवोर्स पेपर्स घेऊन मला भेटायला आली होती आणि मला म्हणाली की आता आपला काहीच संबंध नाही आहे, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, त्यामुळे मला घटस्फोट दे, या पेपर्सवर सह्या कर.
पण मी हे घटस्फोटाचे पेपर्स फाडून फेकून दिले होते आणि सखीला 1 महिन्याचं चॅलेंज दिलं होतं. हे सगळं कान्हाला आठवतं आणि कान्हा विचार करतो, जर मला पुन्हा एकदा सखीच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर सखीच्या जवळ राहावं लागेल. कान्हाच्या गाडीवर धूळ जमलेली असते आणि कान्हा या धुळीत सन्हा हे नाव काढतो आणि म्हणतो, सन्हा. सखी आणि कान्हा जसं हे नाव एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही, तसं सखी आणि कान्हासुद्धा एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही. पण आता सखी आणि कान्हामध्ये मोठं अंतर पडलंय. मी त्या कामत कुटुंबाच्या घरात नाही आहे आणि जर मी सखीच्या जवळ नाही राहू शकलो तर मी सखीला स्वतःच्या प्रेमात कसं पाडणार, सखीचं मन पुन्हा एकदा कसं जिंकणार. सखीचं मन जिंकायचं असेल तर मला सखीच्या जवळ राहावं लागेल, सखीच्या नजरेसमोर राहावं लागेल आणि त्यासाठी काय करता येईल हाच विचार कान्हा करत असतो. कान्हाला काही आयडिया सुचत नाही आणि त्याच वेळेस एक धोबी त्याच्या सायकलवर तेथे पोहोचतो आणि चहा प्यायला टपरीवर जातो. कान्हाला या धोबीची सायकल दिसते, त्याचे कपडे दिसतात, त्याचा टोटल अटायर अवतार दिसतो आणि तेवढ्यात कान्हाला एक कल्पना सुचते. म्हणजे आता कान्हा हा काय करणार आहे हे तर आपल्याला पुढेच कळेल. आणि इकडे ही सरकारची नंदामावशी ढसाढसा रडत असते. सगळे विचारतात काय झालं, तर ही मावशी सांगते, काय सांगू तुम्हाला, मी पंढरीच्या वारीला गेले होते आणि मी घरी नसताना माझ्या मुलाने एका मुलीशी लग्न केलं. सून घरात आली आणि मग त्या सुनेने माझ्या मुलाचे कान भरून दिले. तुझी आई अशी, तुझी आई तशी, एड्यांची जत्रा सगळी. आणि मग माझ्या मुलाने मलाच घराबाहेर काढलं. मला डोक्यावर छत नव्हतं, आसरा नव्हता, खाण्यापिण्याची तारांबळ होत होती. म्हणून मी नातेवाईकांचे उंबरठे झिजवले, याच्याकडे गेले त्याच्याकडे गेले, पण कुणीच मला आसरा द्यायला तयार नव्हतं. सगळ्यांनी मला हकलून दिलं. आणि तेवढ्यात मला आठवलं की माझी लाडकी भाची तेजस्विनी तर मुंबईला राहते, म्हणून मी येथे आली आहे. काय ग तेजुडी, मी येथे तुझ्या घरात राहू शकते ना. हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. तर सखी म्हणते, हो आजी मावशी, तुम्ही येथे नक्की राहू शकता, कारण हे घर तुमचंच आहे आणि या घरात तुम्ही नक्कीच राहू शकता, कारण आजपर्यंत मी माझ्या आईच्या माहेरचं कुणीच पाहिलं नाही आहे. तुम्ही येथे आलात ना, मला खूप आनंद झाला आहे. हे ऐकून नंदामावशीसुद्धा खूप खुश होते आणि मग नंदामावशी सरकारला म्हणते, तुझ्या सासरच्या लोकांची मला ओळख तरी करून दे ना. सरकार हळू आवाजात बोलते, त्याची काय गरज आहे, कशाला ओळख करून घेतेस. नंदामावशी विचारते, काय बोलली. सरकार म्हणते, हो हो देते ना ओळख करून. हे जे आहेत ना ते माझे मोठे दीर आहेत, परशु भाऊजी. परशुराम मावशीला नमस्कार करतो. नमस्कार, मी परशुराम. तर लगेचच मावशी म्हणते, खायला काळ आणि भुईला भार. पण ती हळू आवाजात बोलत असते, सरकारने हे ऐकलेलं असतं. परशुराम विचारतो, काय बोललात तुम्ही, ऐकू नाही आलं. तर मावशी म्हणते, कसं आहे ना, मी एखाद्या व्यक्तीला भेटले ना की त्याला पाहताच माझ्या तोंडून काही शब्द बाहेर पडतात आणि ते खरे असतात. परशु म्हणतो, होते ठीक आहे, पण तुम्ही माझ्याबद्दल काय बोललात. तर मावशी सांगते, मी हेच म्हणाले की काय तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर, म्हणजे या संपूर्ण घराचा कारभार, तुमच्या व्यवसायाचा कारभार तुम्हीच सांभाळत असाल, घरचा गाडा तुमच्यामुळेच पुढे चालतोय. हे ऐकून परशुराम खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंय खरंय. तो मीनाक्षीची ओळख करून देतो, ही माझी बायको मीनाक्षी. मीनाक्षी मावशीला नमस्कार करते. मावशीला तिच्याबद्दल सुद्धा सगळं माहीत असतं. हिला बाळ नाहीये. मावशी म्हणते, आता असं शांत बसून राहू नका, 2चे 4, 4चे 8 होऊ द्या. नाही नाही, एवढे 8 नको, कमीत कमी 2ची 3 तरी होऊ द्या. आणि ही गोष्ट त्यांच्याही लक्षात येते. मग तेजस्विनी गौतमची ओळख करून देते. हे छोटे भाऊजी गौतम भाऊजी आहेत. गौतम मावशीला नमस्कार करतो. मावशी म्हणते, हो, या घरातील सगळ्यात समजदार आणि सगळ्यात हुशार माणूस आहात तुम्ही. गौतमला आनंद होतो, सखीसुद्धा खुश होते, उर्मिलासुद्धा आनंद होतो. आणि मावशी विचारते, पण तुमची बायको कुठे. तर गौतम उर्मिलाची ओळख करून देतो, ही माझी बायको उर्मिला. उर्मिला मावशीला नमस्कार करते. तर मावशी म्हणते, होय दिसलंच, झगामगा आणि मला बघा. उर्मिला खूप चिडते, पण तेवढ्यात मावशीचं पोट दुखू लागतं आणि मावशी म्हणते, मला लवकर जायचंय, खूप अर्जंट आहे, खूप अर्जंट आहे. सखीला काही कळत नाही. सखी विचारते, काय अर्जंट आहे. तर मावशी सांगते, अगं मला परसाला जायचंय, परस कुठे, परस कुठे. सखीला हे सुद्धा कळत नाही. सखी विचारते, परसाला जायचे म्हणजे काय करायचंय. पण मीनाक्षीलाही समजतं आणि मीनाक्षी म्हणते, अगं बाई त्यांना वॉशरूमला जायचंय, लवकर त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा. आणि मावशीसुद्धा मला वॉशरूमला जायचंय असा इशारा करते. हे पाहून सरकारला खूप किळस येते. सखी म्हणते,
अरे हो, चला चला मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जाते, तुमची रूमसुद्धा दाखवते. आणि सखी ही मावशीला घेऊन तेथून निघून जाते. सरकारला खूप राग आलेला असतो. ही नंदा मावशी अचानक येथे कशी टपकली हेच सरकारला कळत नाही. आणि मग थोड्या वेळानंतर गौतम काकाने कान्हाला कॉल केलेला असतो आणि तो कान्हाला विचारतो, कान्हा आता यापुढे तुझा नेमका प्लॅन आहे तरी काय? कान्हा सांगतो, गौतम काका आता मी ठरवलंय की सखीचं मन हे पुन्हा एकदा प्रेमाने जिंकायचं, कोणतंच कटकारस्थान करायचं नाही, प्रेमाने पुढं जायचं आणि सखीला सरकारपासून दूर करायचं, माझ्याजवळ आणायचं. गौतम म्हणतो, एकदम योग्य बोलतोयस तू. आणि जेव्हापासून सरकार या घरात आहे ना, सरकार तुझ्यातील आणि सखीमधील अंतर आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करते. जेवढं मी सरकारला ओळखतो ना, ती तुझ्याबद्दल त्या सखीच्या मनात नक्कीच विष कालवत असेल. कान्हा म्हणतो, कालू द्या ना, माझ्याबद्दल सखीच्या मनात विष कालू द्या, पण त्या विषाचं अमृत मी नक्कीच बनवणार. गौतम विचारतो, पण तुझा नेमका प्लॅन आहे तरी काय? आणि मग कान्हा आपला सगळा प्लॅन गौतमला सांगतो. आता हा प्लॅन काय आहे हे आपल्याला ऐकू येत नाही, पण हा प्लॅन ऐकून गौतम खूप खुश होतो आणि म्हणतो, कान्हा तुझा प्लॅन तर खरंच खूप भारी आहे. सखी तुझ्या प्रेमात पडेल की नाही माहीत नाही, पण मी मात्र तुझ्या प्रेमात पडतोय. हे ऐकून कान्हा खूप हसतो, लाजतो. गौतम म्हणतो, तुला ऑल द बेस्ट तुझ्या या प्लॅनसाठी, तुझा प्लॅन नक्की यशस्वी होईल. तर कान्हा म्हणतो, काका मला फक्त तुमचं ऑल द बेस्ट नको आहे, तर तुमची मदतसुद्धा हवी आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. जेव्हा आज संध्याकाळी मी तुमच्या घरी येईल, तुम्ही घराची कडी उघडी ठेवा, म्हणजे मला घरात डायरेक्ट जाता येईल. गौतम म्हणतो, ठीक आहे, तुझं काम होऊन जाईल. हे दोघे फोन कट करतात. कान्हा या धोबीच्या सायकलकडे पाहतो आणि ही सायकल पाहूनच त्याला एक आयडिया सुचलेली असते. मग आता कान्हा हा चक्क धोबी बनून तेथे येतो की काय हे पाहायला मजा येणार आहे, पण त्याचा प्लॅन भारी असेल यात शंका नाही. आणि इकडे सखी नंदा मावशी आणि तिचं गाठोडं घेऊन तिच्या रूममध्ये येते. ही रूम खूप मोठी असते, लॅविश भारी असते. सखी म्हणते, मावशी आजी ही तुमची रूम आहे? तर नंदा मावशी म्हणते, अरे देवा, एवढी मोठी खोली माझ्यासाठी? अगं या म्हातारीला आडगळीत जरी ठेवलं असतं ना तरी बस झालं असतं. तर सखी म्हणते, अहो असं कसं, तुम्ही माझ्या आईच्या मावशी आहात आणि तुम्ही येथेच राहायला पाहिजे, तुमच्यासाठी हीच खोली आहे. मावशी म्हणते, ठीक आहे ठीक आहे. मावशी सखीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहते आणि विचारते, काय ग पुरी, तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र तर दिसतंय, पण तुझा दादला कोठे? हे ऐकून सखीला वाईट वाटतं. सखीला कान्हाची आठवण येते. सखी काहीच बोलत नाही. मावशी विचारते, काय झालं, झाला का तुझा काडीमोड? सखी विचारते, काडीमोड म्हणजे? तर मावशी सांगते, घटस्फोट घटस्फोट. तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दिला का? तर सखी सांगते, नाही अजून नाही दिला, पण लवकरच आमचा घटस्फोट होईल. मावशी विचारते, पण असं नेमकं काय झालं होतं ज्यामुळे तू त्याला घटस्फोट देतीयेस? तर सखी सांगते, कारण त्याने तुझ्या भाचीवर खूप घाणेरडे आरोप लावले आणि ते मला आवडले नाही, म्हणून मी त्याला घटस्फोट देतीये. सखी म्हणते, ठीक आहे, आता तू आराम कर, तू दूरचा प्रवास करून आली ना, फ्रेश हो, आराम कर, आपण नंतर बोलूया. असं म्हणून सखी रूम बाहेर निघून जाते. आणि मग ही नंदा मावशी मस्त बेडवर बसते आणि विचार करते, ही पोरगी चांगली आहे, स्वभावाने खरंच खूप चांगली आहे. ही तिच्या आईवर तेजस्विनीवर गेली आहे, पण ती मनस्विनी आहे ना, ती तिच्या आईवर गेली आहे, माझ्या बहिणीवर, म्हणून ती अशी आहे. आणि मग ही नंदा मावशी आडकित्ता काढते आणि सुपारी फोडत बसते. आणि आता आपण या घरात का आलो आहोत, काय करणार आहोत याचा विचार करत असते. सुपारी फोडते, सुपारी खाते आणि आता मी या घरात तर आली आहे, पण पुढे काय करायचं याचा विचार करते. फ्रेंड्स, खरंच ही नंदा मावशी खूपच डेंजरस दिसतीये, पण त्याचबरोबर चांगलीसुद्धा वाटतीये. सरकारला नडायला, सरकारची जिरवायला कुणीतरी हवंच होतं, कारण आता कान्हा घरात नाही आहे आणि नंदा मावशी ते काम नक्कीच करेल यात शंका नाही. तिला मनस्विनी, तेजस्विनी हे सगळं सत्य माहिती आहे. घरात जी आहे ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही आहे, हे सुद्धा तिला माहिती आहे. आणि जसं आपण कालच म्हणालो होतो की तिच्याकडे तो व्हिडिओसुद्धा आहे ज्यामध्ये सरकार खऱ्या तेजस्विनीला ढकलून देते, खऱ्या तेजस्विनीला दरीत ढकलून देते. मग या व्हिडिओचा वापर ती कधी करेल हे पाहायलासुद्धा मजा येणार आहे. आणि इकडे सरकार तिच्या रूममध्ये असते आणि आपले काही सोन्याचे दागिने बाहेर काढते. एकानंतर एक असे 2-3 दागिने ती बाहेर काढते आणि या दागिन्यांकडे पाहून विचार करते, नंदा मावशी तू या घरात तर आली आहेस, पण आता तुला माझा स्पेशल पाहुणचार मिळणार आहे. मी तुला या घरात जास्त काळ टिकू देणार नाही आहे. तुला काय वाटलं, तू या घरात येशील, येथे ठिय्या मांडून बसशील
आणि माझ्या डोक्यावर नाचशील. नाही, आजच्या आज मी तुला या घराबाहेर कशी काढते ना ते पाहतच राहा. या सरकारचा स्पेशल पाहुणचार तुला मिळणार आहे असा विचार करून सरकार खुश होते. आणि इकडे आपला कान्हा द ग्रेट चक्क एका धोबीच्या वेशामध्ये सरकारच्या बंगल्यावर पोहोचतो. त्याचा एक अवतारच वेगळा असतो. तो बनियान, ते डोक्याला बांधलेला गमछा आणि ते पाठीवर मोठं गाठोडं, आणि तो डायरेक्ट तसाच घरात एंट्री करतो. त्याने गौतम काकाला सांगितलं असतं की घराचा दरवाजा उघडा ठेव, त्यामुळे तोंडाला काही मास्क वगैरे कपड्याला लावता तो तसाच जात असतो. आणि त्याच वेळेस परशू त्याच्यासमोर येऊन उभा राहतो. कान्हा चांगलाच घाबरतो आणि मागे वळून पळून जाऊ लागतो. तर परशू त्याला थांबवतो. ए थांब थांब, कुठे पळून जातोयस? कोण आहे रे तू? घरात कशी एंट्री केलीस? घरात कसा शिरलास? कान्हा त्याच्या चेहऱ्याला हा गमछा बांधतो आणि मागे वळून पाहतो. परशू विचारतो, तोंड का लपवलंयस? खरं खरं सांग, पोलिसांना बोलू का? कोण आहेस तू? तर कान्हा जोरात शिंकतो, आच्छे. आणि त्यामुळे परशू हा खूप घाबरतो, किळस करतो. कान्हा म्हणतो, हो साहेब, सर्दी झालीये म्हणून तोंडाला कपडा बांधलाय. चला जाऊ द्या बरं मला. परशू विचारतो, कोठे जाऊ द्या? कोण आहेस तू? कान्हा सांगतो, अहो सखी मॅडमकडे जायचे मला. सखी मॅडमने त्यांचे कपडे धुवायला दिले होते, तेच घेऊन जायचे त्यांच्या खोलीमध्ये. परशू म्हणतो, काय? सखीने तुझ्याकडे कपडे धुवायला दिले होते? अरे सखी इतकी डाऊन मार्केट नाहीये की ती तुझ्याकडे कपडे धुवायला देईल. ती असं कधीच करणार नाही. कान्हा उत्तर देतो, ओ साहेब, आता सखी मॅडम माझ्याकडे कपडे धुवायला देणार, मग काय तुमच्याकडे देणार का? हे ऐकून परशुरामची बोलतीच बंद होते. तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि गौतमला पाहून कान्हा त्याला इशारा करतो की मीच कान्हा आहे. गौतमला हे समजतं आणि परशू म्हणतो, गौतम हा कोण आहे आणि हा घरात शिरलाय आणि सांगतोय की सखीने त्याला कपडे धुवायला दिले होते. सखी अशा बावट माणसाला कशाला कपडे धुवायला देईल? मला तर हा फ्रॉड वाटतोय. तेवढ्यात गौतम पुढे येतो आणि म्हणतो, अरे दादा, तो फ्रॉड नाहीये. सखी मला आत्ताच म्हणत होती की तिने एका माणसाला कपडे धुवायला दिले, पण तो अजून आलेला नाहीये. ए सखी केव्हाची वाट पाहती तुझी? तू इथे काय करतोय? चल जा रूममध्ये जा सखी मॅडमच्या आणि हे कपडे दे. कान्हा म्हणतो, भय भय. कान्हा जाऊ लागतो तर परशुराम त्याला थांबवतो आणि म्हणतो, गौतम तू वेडा झालायस का? त्याला कुठे रूममध्ये पाठवतोय? मला त्याच्यावर संशय आहे, त्याला रूममध्ये पाठवू नको. कान्हाला समजतं की येथून निसटावं लागेल आणि मग कान्हा जोरजोरात शिंका घेऊ लागतो. आच्छे आच्छे, साहेब लवकर द्या, नाहीतर गरीब मरल येतं. पाणी द्या मला. गौतम म्हणतो, अरे जा त्याच्यासाठी पाणी घेऊन ये. परशुराम म्हणतो, तू येथेच थांब, मी पाणी घेऊन येतोय. परशुराम पाणी घ्यायला निघून जातो. गौतम कान्हाला म्हणतो, तू निघून चल, लवकर जा सखीच्या रूममध्ये. कान्हा सखीच्या रूममध्ये पळतो. गौतम त्याच्या रूममध्ये जातो. तेवढ्यात परशू हा पाण्याचा ग्लास घेऊन येतो, पण तेथे गौतमही नसतो आणि आपला कान्हाही नसतो. परशूला आश्चर्य वाटतं, कुठे गेला हा? खरंच मेला बिला की काय? त्याला यमराज डायरेक्ट घेऊन गेला की काय? हाच प्रश्न परशूला पडतो. आणि इकडे सरकार ही चक्क हे सोन्याचे दागिने घेऊन नंदा मावशीच्या रूममध्ये येते. नंदा मावशी काही रूममध्ये नसते. सरकार हिने प्लॅन बनवलेला असतो की आता या नंदा मावशीला पहिल्याच दिवशी आपल्या घरात नाही तर जेलमध्ये पाठवायचं. सरकार या नंदा मावशीचं गाठोडं शोधते आणि या गाठोड्यामध्ये तिने जे सोन्याचे दागिने आणलेले असतात, चक्क हे सोन्याचे दागिने या गाठोड्यामध्ये लपवून ठेवून देते. सरकारला खूप आनंद होतो. सरकार या गाठोड्याला पुन्हा एकदा गाठण मारते आणि विचार करते, मावशी तुला या घरात कायमचा ठिय्या मांडायचा होता ना, आता आजच्या आज तुझी रवानगी मी पोलीस स्टेशनला करणार. तुला आता माझ्या घरचा पाहुणचार नाही तर पोलिसांचा पाहुणचार मिळणार आणि तू जो विचार करून या घरात आली होती ना तो कधीच पूर्ण होणार नाही. असा विचार करून सरकार खूप खुश होते. म्हणजे सरकार घाबरलीये एवढं तर आपल्याला कळतंय. त्यामुळेच तिने पहिल्याच दिवशी नंदामावशी विरुद्ध एवढा मोठा प्लॅन बनवलाय. ती या नंदामावशीची 2 शब्दसुद्धा नीट बोलली नाही. फक्त एवढंच विचारलं, किती दिवसाचा मुक्काम आहे तुझा? आणि मग आता चक्क तिच्या विरुद्ध एवढं मोठं षडयंत्र केलंय. तिच्या या गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने लपवले आहेत. म्हणजे सरकार तिच्यावर चोरीचा आळ आणेल आणि मग पोलीस तिला घेऊन जातील. पण या सरकारचं आणि नंदामावशीचं नेमकं रहस्य आहे तरी काय? सरकारची आई ही तिला जन्म देताच देवाघरी गेली होती. मग कदाचित या नंदामावशीनेच तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींना वाढवलं असेल, लहानचं मोठं केलं असेल आणि या सरकारचं सगळं सत्य, तिची सगळी रहस्य या नंदामावशीला माहीत असतील असंच वाटतंय. त्यामुळे सरकार बिथरली आहे.
तिला घाबरली आहे. मग आता सरकारचा हा प्लॅन यशस्वी होईल की नाही हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी तिच्या रूममध्ये असेल आणि त्यांचं जे मोरपीस आहे हे मोरपीस हातात घेऊन ती कान्हाचाच विचार करत असणार आणि त्याच वेळेस आपला धोबी कान्हा चक्क सखीच्या रूममध्ये पोहोचणार आणि सखीच्या मागे उभं राहून विचारेल, सखी मॅडम माझा विचार करताय का? आणि सखी ही मागे वळून पाहणार आणि असं कुणीतरी आपल्या रूममध्ये शिरलंय ज्याने तोंडाला असा कपडा बांधलाय हे पाहून सखी दचकणार, खूप घाबरणार. मग कान्हा तिला आपला चेहरा दाखवेल का? आणि हाच कान्हाचा प्लॅन होता का की फक्त सखीला भेटण्यासाठी तो इथे धोबी बनून आलाय? मग तो सखीला कसं कन्व्हिन्स करणार हे पाहायला मजा येईल. पण त्याच वेळेस सरकार ही घरामध्ये आरडाओरडा सुरू करेल, सखी, गौतम भाऊजी, परशु भाऊजी, मीनाक्षी, उर्मिला सगळे बाहेर या. आणि तेवढ्यात सगळे बाहेर येतील. सगळे विचारतील काय झालंय? तर सरकार त्यांना सांगेल माझे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. सगळे विचारतील आता आता असं कसं झालं, आता काय करायचं? तर सरकार म्हणेल मी पोलिसांना बोलवलंय, आता सगळ्यात पुढचा तपास हे पोलिसच करतील. आणि मग तेवढ्यात तेथे पोलीससुद्धा पोहोचणार. आता हे पोलीससुद्धा खरे आहेत की खोटे आहेत देव जाणे. हे पोलीस डायरेक्ट विचारतील तुमच्या घरात इतकी मोठी चोरी झाली आहे, मग तुमच्या घरात कुणी नवीन माणूस आलाय का? आणि सरकारला तर हेच हवं असणार. सरकार ही लगेचच आपल्या नंदामावशीकडे पाहिल. नंदामावशी खूप घाबरणार. तिला कळेल की हा सगळा सरकारचाच प्लॅन आहे. मला अडकवण्यासाठी तिने हे सगळं कटकारस्थान केलं आहे. सरकार पोलिसांना सांगणार हो आमच्या घरात एक नवीन व्यक्ती आली आहे, ही माझी नंदामावशी, ही आजच गावावरून येथे राहायला आली आहे. हे ऐकून मावशीच्या पायाखालची जमीनच सरकणार. सखीचा सुद्धा विश्वास बसणार नाही की सरकार म्हणजे तेजस्विनी चक्क नंदा आजीवर असा घाणेरडा आरोप लावतीये. आणि मग पोलीस या नंदामावशीला जाब विचारतील तुमचं सामान कुठे आहे, तुमची खोली कुठे आहे, आम्हाला त्याची झाडाझडती घ्यायची आहे. नंदामावशी खूप घाबरणार, कारण पहिल्या दिवशी सरकार तिच्याबद्दल असं काहीतरी करेल अशी तिला कदाचित कल्पना नव्हती. पण सरकारने पहिलाच घाव असा टाकलाय की नंदामावशीचा विषयच संपू शकतो. सरकार खूप खुश असेल की आता पोलीस तिच्या रूममध्ये जातील, गाठोडं चेक करतील आणि यामध्ये सोन्याचे दागिने सापडल्यानंतर ही माझी मावशी पोलिसांचा पाहुणचार घ्यायला जेलमध्ये जाणार. पण हे सगळं एवढ्या सोप्यात होईल असं वाटत नाहीये, कारण नंदामावशीसुद्धा चांगलीच पोहोचलेली आहे आणि ही सरकार काहीही करू शकते. तिला घरातून बाहेर काढण्यासाठी कटकारस्थान करू शकते हे कदाचित तिला माहीत असेल. जेव्हा सरकारने गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने ठेवले तेव्हा कदाचित नंदामावशीने पाहिलं असेल आणि मग सरकार तेथून गेल्यानंतर तिने हे दागिने तेथून हलवले असतील. त्यामुळे जेव्हा पोलीस गाठोडं चेक करतील तेव्हा पोलिसांना काहीच सापडणार नाही आणि मावशीवर लागलेला आरोप हा चुकीचा सिद्ध होणार आणि सरकारचा प्लॅन सुपर फ्लॉप होणार असंच दिसतंय. पण सरकार या मावशीला खूप घाबरली आहे. त्यामुळेच पहिल्याच दिवशी तिला घराबाहेर काढण्यासाठी तिने एवढं मोठं कटकारस्थान केलं हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? सरकारची ही मावशी घरात कोणत्या उद्देशाने आली आहे आणि त्यांचा भूतकाळ नेमका असणार तरी काय? त्यांच्या भूतकाळामध्ये असं काय घडून गेलंय ज्यामुळे सरकार या मावशीला एवढं घाबरतीये हे पाहायला मजा येणार आहे. कारण या मावशीने सरकार आणि तेजस्विनी या दोघींना लहानचं मोठं केलंय आणि सरकारने आयुष्यात काय काय कटकारस्थाने केली आहेत हे सगळं तिला माहीत असेल. आणि या नंदामावशीकडे सगळ्यात मोठा पुरावा तर आधीपासूनच आहे. जेव्हा सरकार ही खऱ्या तेजस्विनीला दरीत ढकलत होती तेव्हा याच मावशीने हा सगळा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. पण ती तेथे कशी पोहोचली? अचानक ती तेथे फिरायला आली आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला असं तर होत नाही. कदाचित तिने आधीपासूनच सरकारवर पाळत ठेवली असेल, तेजस्विनीवर पाळत ठेवली असेल, म्हणूनच तिने या सगळ्या गोष्टीचा, या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. म्हणजेच आता ही नंदामावशी सरकारसाठी सगळ्यात मोठं संकट आहे आणि सरकारचं सत्य तीच समोर आणू शकते एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव या मालिकेत आलेला हा नवीन ट्विस्ट आवडलाय का? नंदामावशीची भूमिका तुम्हाला सुद्धा आवडली आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच
लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. एकही एपिसोड तुमच्याकडून मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.